अध्यापनाच्या नियोजनाचा शेवटचा टप्पा घटक चाचणीचे नियोजन हे आपण अभ्यासणार आहोत. अध्यापनाचे नियोजन हे 4 टप्प्यांमध्ये करावे लागते. पहिला टप्पा म्हणजे वार्षिक नियोजन. यामध्ये घटकानुसार तासिका ठरवल्या जातात. दुसरा टप्पा म्हणजे घटक नियोजन. यामध्ये काय शिकवायचे, का शिकवायचे, कसे शिकवायचे आणि उद्दिष्ट प्राप्ती किती झाली हा विचार करावा लागतो. तिसरा टप्पा म्हणजे पाठ नियोजन. यात पाठाचे जास्तीत जास्त आकलन होण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्या शैक्षणिक अनुभूती द्याव्या, कोणते शैक्षणिक साधनं वापरावे हा विचार करावयाचा असतो. आणि चौथा टप्पा म्हणजे घटक चाचणीचे नियोजन. तर घटक चाचणी म्हणजे काय? तर अध्यापन पूर्ण झाल्यावर त्या घटकातील आशयावर घेतलेली चाचणी म्हणजे घटक चाचणी. आणि ही चाचणी का घ्यावी? तर उद्दिष्ट प्राप्ती किती झाली हे पाहण्यासाठी घटक चाचणी ही घ्यावी लागते. घटक चाचणीमुळे उद्दिष्ट कितपत साध्य झाली, विद्यार्थ्यांना आकलन झाले का, अध्यापन पद्धती योग्य होती का, विद्यार्थ्यांना उपयोजन करता येते का, हे सर्व पाहण्यासाठी घटक चाचणीचा उपयोग होतो. घटक चाचणी तयार करण्यासाठी उद्दिष्ट, उपघटक आणि प्रश्न प्रकार या 3 बाबींचा विचार करावा लागतो. आपण घटक नियोजन तयार करत असताना उद्दिष्ट ठरवतो, पाठ नियोजन करत असताना उद्दिष्ट ठरवतो आणि ही उद्दिष्ट कितपत साध्य झाली हे पाहण्यासाठी घटक चाचणी ही घ्यावी लागते. तसंच घटकामध्ये जे उपघटक येतात तर हे सर्व सारखे नसतात. प्रत्येकाची व्याप्ती वेगळी असते. प्रत्येक हे कमी अधिक महत्त्वाचे असतात आणि त्यानुसार चाचणी तयार करत असताना त्यांना गुण हे द्यावयाचे असतात. म्हणून उपघटकाचा विचार घटक चाचणी तयार करताना करावा लागतो. तसंच आपण जी चाचणी घेणार आहोत तर ती लेखी स्वरूपामध्ये चाचणी घेतो आणि म्हणून आपल्याला प्रश्न प्रकारांचाही विचार करावा लागतो. प्रामुख्याने प्रश्नांचे 3 प्रकार आहेत. ते म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न. यापैकी कोणत्या प्रकारचे प्रश्न घ्यावे, त्यांना किती गुणभार द्यावा हा विचार आपल्याला चाचणी तयार करत असताना करावा लागतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की घटक चाचणी तयार करताना उद्दिष्टे, उपघटक आणि प्रश्न प्रकार या 3 बाबींचा विचार करावा. त्यानंतर या 3ही बाबी एकत्र येतील असा संकलित विचार करावा लागतो. म्हणजे उद्दिष्ट, उपघटक आणि प्रश्न प्रकार यानुसार त्या चाचणीमध्ये गुणभार कसा आलेला आहे याची एका त्रिमिती तक्त्यात मांडणी करावी लागते. त्या तक्त्याला संविधान तक्ता असं म्हणतात. पहिला मुद्दा आपण विचारात घेऊ तो म्हणजे उद्दिष्ट. आपण पाठ नियोजन करताना, घटक नियोजन करताना जी उद्दिष्ट ठरवलेली असतात तर ती साध्य झाली का हे पाहण्यासाठी आपल्याला चाचणी काढावी लागते. तर आपण जी वर्ग उद्दिष्ट ठरवलेली आहेत, ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, त्यानुसार किती मार्कांचा गुणभार त्याला द्यावा हे ठरवावे लागते. गणितामध्ये उपयोजन हे उद्दिष्ट महत्त्वाचं असल्यामुळे त्यावर जास्त भर दिला पाहिजे आणि ज्ञान, आकलन व कौशल्य या उद्दिष्टांवरही प्रश्न हे काढले पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे उपघटक. तर घटकामध्ये जितके उपघटक असतील तर ते कमी अधिक लांबीचे असतात, कमी अधिक व्याप्तीचे असतात. तर त्याची व्याप्ती किती आहे, त्याचं महत्त्व किती आहे, त्यानुसार त्याला गुणभार हा द्यावा. समजा 20 गुणांची आपण चाचणी काढत आहोत आणि 5 उपघटक आहेत, तर अगदी इक्वल वेटेज 4 4 4 असे गुण देऊन चालत नाही. तर त्या घटकाची व्याप्ती पाहून आणि त्याला गुणदान हे द्यावं लागतं. उपघटकाला कमी अधिक गुणभार हा येत असतो. त्यानंतर विचार करावा लागतो तो म्हणजे प्रश्न प्रकाराचा. तर चाचणीमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न किती आहेत, लघुत्तरी किती घ्यावे, दीर्घोत्तरी किती घ्यावे हे ठरवावे लागते. गणिताच्या चाचणीमध्ये प्रामुख्याने वस्तुनिष्ठ व लघुत्तरी प्रश्न येतात. जर एखादी रचना करावयाची असेल किंवा प्रमेय सोडवायचं असेल तर दीर्घोत्तरी प्रश्न येऊ शकतील, पण जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ व लघुत्तरी प्रश्न हे येत असतात. फक्त एका घटकावर ही चाचणी असल्यामुळे
त्याचा वेळ हा साधारणतः 45 मिनिट ते 1 तास एवढा कालावधी घ्यावा आणि चाचणी ही 20 ते 25 गुणांची काढावी. आपण पहिला प्रकार पाहिला उद्दिष्टानुसार, दुसरं पाहिलं उपघटकानुसार आणि तिसरं पाहिलं प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी. त्यानंतर या तीनही बाबींचा संकलित विचार करून एक त्रिमिती तक्त्यात मांडणी करावयाची असते, म्हणजेच संविधान तक्त्यामध्ये त्याची मांडणी करावयाची असते. आणि यामुळे काय होतं, तर आपण जी चाचणी तयार केलेली आहे तर या तीनही बाबींचा विचार केल्यामुळे की कोणत्या उद्दिष्टाला किती भर द्यायचा, कोणत्या उपघटकाला किती वेटेज द्यायचं, कोणत्या प्रश्नाला किती वेटेज द्यायचं, हा सर्व विचार केल्यामुळे काय होतं, तर चाचणी ही निर्दोष बनते, त्यामध्ये चुका राहत नाही. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की चाचणी ही शास्त्रशुद्ध तयार होते. आणि म्हणून आपल्याला संविधान तक्ता हा तयार करायचा असतो, तीनही बाबींचा संकलित विचार करायचा असतो. आणखी चाचणी तयार करत असताना हे लक्षात घ्यावं लागतं की चाचणी जेव्हा तयार केली जाते तर तिचं कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर आहे, त्या उत्तरात कोणते मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांना किती मार्क द्यायचे आहे, याचं सुद्धा आपल्याला लेखी योजना करावी लागते. त्याला म्हणतात नमुना उत्तरे, मॉडेल ॲन्सर. म्हणजे चाचणी तयार करत असताना नमुना उत्तरे तयार करणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. याचा असा फायदा होतो की मूल्यमापन हे वस्तुनिष्ठ बनतं. समजा 2 परीक्षक असतील तरीसुद्धा मॉडेल ॲन्सर असल्यामुळे त्यांच्या मूल्यमापनामध्ये तफावत पडणार नाही, म्हणजेच मूल्यमापन हे वस्तुनिष्ठ होईल. यासाठी नमुना उत्तरे काढणे हेही आवश्यक असतं. आपण आता एका मुद्द्याचा विचार करू. पहिलं घेऊ आपण उद्दिष्टानुसार गुणविभागणी. यामध्ये 3 रकाने पहा. पहिलं आहे उद्दिष्ट. यात वर्ग उद्दिष्ट लिहिलेली आहेत, ज्ञान, आकलन, उपयोजन. जर एखादी आकृती काढायची असेल, रचना असेल तर कौशल्य हेही उद्दिष्ट येईल, परंतु प्रत्येकच पाठामध्ये येईल असं नाही. परंतु ज्ञान, आकलन आणि उपयोजन हे प्रत्येक पाठासाठी उद्दिष्ट येत असतं. तर यामध्ये आपण ज्ञानाला 4 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे, आकलन या उद्दिष्टाला 6 मार्कांचं वेटेज दिलं आहे आणि गणितासारख्या विषयामध्ये उपयोजनाला हे अधिक वेटेज द्यावं लागतं. उपयोजनाला 10 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. अशी एकूण 20 गुणांची प्रश्नपत्रिका आपण उदाहरण म्हणून घेतलेली आहे. तिसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला शेकडा गुण दिसत आहे, जे पर्सेंटेज काढायचं आहे की 20 पैकी 4 मार्क जर ज्ञान या उद्दिष्टासाठी आहेत म्हणजेच 20%, आकलनासाठी 6 गुण म्हणजे 30%, उपयोजनासाठी 10 गुण म्हणजे 50%. या प्रकारे हा तक्ता आपल्याला तयार करायचा असतो, कोणत्या उद्दिष्टाला किती गुण द्यावयाचे आहे व त्याचं पर्सेंटेज किती. दुसरा मुद्दा विचारात घ्यावा लागतो तो म्हणजे उपघटकानुसार गुणविभागणी. यामध्ये 3 रकाने आपण केलेले आहे. पहिल्यामध्ये आपण उपघटकांची नावं लिहिलेली आहेत. वृत्तचिती, शंकू, गोल हे 3 उपघटक घेतलेले आहे. तर पहिल्या उपघटकाला 6 गुण, दुसऱ्या उपघटकाला 8 गुण आणि तिसऱ्या उपघटकाला 6 गुण दिलेले आहे आणि तिसऱ्या रकान्यामध्ये शेकडा गुण काढलेले आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की तिन्ही उपघटकांना इक्वल वेटेज देण्याऐवजी शंकू या उपघटकाला थोडं जास्त वेटेज आलेलं आहे. तर उपघटकाच्या व्याप्तीनुसार हे गुण आपण ठरवावे लागतात. तिसरा मुद्दा विचारात घ्यावा लागतो तो म्हणजे प्रश्न प्रकारावरून गुणविभागणी. तर पहिल्या रकान्यामध्ये प्रश्न प्रकारांची नावं लिहून घेतलेली आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न. वस्तुनिष्ठ प्रश्नांना 4 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे, लघुत्तरी प्रश्नांना 10 मार्कांचं आणि दीर्घोत्तरी प्रश्नांना 6 मार्कांचं आणि पुढच्या रकान्यामध्ये शेकडा गुण काढलेले आहेत. त्यानंतर या तीनही बाबींची संकलित नोंद या संविधान तक्त्यामध्ये करावयाची असते. तर या तक्त्यामध्ये तीनही बाबींचा समावेश आहे. पहिलं आहे उद्दिष्ट. ते उद्दिष्ट या ठिकाणी मांडलेले आहे, ज्ञान, आकलन, उपयोजन. कौशल्य हे पण जर उद्दिष्ट असतं तर तो आणखी चौथा कॉलम आला असता. म्हणजे आपण या उभ्या बाजूने, आडव्या बाजूने आपण
उद्दिष्टांची मांडणी केलेली आहे. तर याच कॉलममध्ये हे उपघटक दिसत आहे. तर वृत्तचिती, शंकू आणि गोल असे उपघटक या ठिकाणी मांडलेले आहे. वृत्तचिती, शंकू आणि गोल. म्हणजे एकाच तक्त्यामध्ये या आडव्या बाजूने आपण उद्दिष्ट घेतलेले आहे आणि या या तक्त्यामध्ये आपण उपघटक घेतलेले आहे. तिसरा जो विचार करायचा आहे तो प्रश्न प्रकारांचा. तर या रकान्यामध्ये जे आहे हे प्रश्न प्रकार आहेत. तर हे आपल्याला व, ल, दी हे दिसत आहे. म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न व दीर्घोत्तरी प्रश्न. म्हणजे एकाच तक्त्यामध्ये आपण उद्दिष्टांचा, उपघटकांचा आणि प्रश्न प्रकारांचा या तीनही बाबींचा संकलित विचार या संविधान तक्त्यामध्ये केलेला आहे. तर या नोंदी करत असताना वृत्तचिती या उपघटकासाठी ज्ञान या उद्दिष्टावर 1 मार्कांचा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. वृत्तचिती या उपघटकासाठी आकलन या उद्दिष्टाला 2 मार्कांचा लघुत्तरी प्रश्न आहे. तसंच 3 मार्कांना उपयोजनाचा प्रश्न आहे. म्हणजेच वृत्तचिती या घटकावर एकूण 6 गुणांचे प्रश्न आहेत. या प्रकारे आपल्याला सर्व उपघटकांसाठी नोंदी करावयाच्या असतात. त्यानंतर उभ्या तक्त्यामध्ये जर पाहिलं तर ज्ञान या उद्दिष्टासाठी 1 गुण हा वृत्तचिती या उपघटकावर आहे, 1 गुण हा शंकू या उपघटकावर आहे आणि 2 गुण हे गोल या उपघटकावर आहेत. एकूण 4 गुण आहेत. आकलन उद्दिष्टासाठी 6 गुण, उपयोजन कौशल्यासाठी 10 गुण. या प्रकारे आपल्याला एकाच संकलित तक्त्यात ही मांडणी करावयाची असते. तर संविधान तक्त्यामध्ये उद्दिष्टानुसार, उपघटकानुसार व प्रश्न प्रकारानुसार संकलित मांडणी ही करावयाची असते. त्यानंतर चाचणी जी तयार करायची असते तर यामध्ये विषयाचं नाव, गुण, त्याला असणारा वेळ याच्या नोंदी कराव्या. त्यानंतर सूचना लिहाव्या. सर्व प्रश्न लिहिणं आवश्यक आहे. उजवीकडील कंसातील आकडे प्रश्नांचे गुण दर्शवतात. या प्रकारे आपण ज्या आवश्यक असतील त्या सूचना लिहाव्या. त्यानंतर तुम्हाला इथे नमुना म्हणून दिसत आहे की प्रश्न पहिल्यामध्ये पुढील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा असा प्रश्न आहे. तर यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहे. म्हणजे 4 वस्तुनिष्ठ प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे आणि रिकाम्या जागा भरा या प्रकारच्या प्रश्नापेक्षा योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा या प्रकारचे प्रश्न देणं हे अधिक योग्य असतं. तर या प्रकारचे जेव्हा प्रश्न आपण काढतो तर या प्रश्नाची उत्तरे विद्यार्थी आठवून किंवा ओळखून देत असतो. म्हणजेच यातून प्रामुख्याने ज्ञान या उद्दिष्टाची चाचणी होते, परंतु आपण आकलन या उद्दिष्टाची चाचणी होईल याही प्रकारचे प्रश्न काढू शकतो. पुढच्या प्रश्नांमध्ये लघुत्तरी प्रश्न दिसत आहे आणि यामध्ये उदाहरणं सोडवा या प्रकारचे प्रश्न असल्यामुळे हे आकलन आणि उपयोजन या या उद्दिष्टांवर आधारित आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्ञान, आकलन आणि उपयोजन या सर्व उद्दिष्टांची चाचणी करणारे प्रश्न आलेले आहेत. आपण